हाय फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे कारण आज आपण टेन्सेस बाबत शिकणार आहोत। टेन्सेसला मराठीमध्ये आपण काळ असं म्हणतो आणि टेन्सेस का महत्त्वाचे असतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत आणि टेन्सेसच्या द्वारे आपण किती प्रकारचे सेंटेन्सेस बनवू शकतो। आणि तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, नोट्स काढा, हातामध्ये पेन आणि पेपर घेऊनच बसा। त्यामुळे आता आपण आपल्या टेन्सेसच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण आपल्या टेन्सेसच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण डेफिनेशन पासून सुरुवात करणार आहोत की व्हॉट आर टेन्सेस। इट इज यूज्ड टू इंडिकेट द टाइम and sometimes the continuation or completion of an action or state in relation to the time of speaking। म्हणजेच मराठीमध्ये टेन्सेसला आपण काळ असं म्हणतो। टेन्सेस म्हणजे काय तर टेन्सेस म्हणजे काळ। आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की टेन्सेसचे नेमके किती प्रकार आहेत आणि किती प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो। तर या ठिकाणी आपण टेन्सेसचं डेफिनेशन तर आता पाहिलेलंच आहे, त्यामुळे आता आपण बघणार आहोत की टेन्सेसचे प्रकार किती असतात, म्हणजेच टाइप्स ऑफ टेन्सेस। तर टोटल इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये 3 टाइप्सचे टेन्सेस असतात। सगळ्यात पहिला आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स। ठीक आहे, आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ। एखादी घटना जी वर्तमानामध्ये घडते त्याला आपण प्रेझेंट टेन्स असं म्हणतो। एखादी घटना भूतकाळामध्ये म्हणजे आधी घडून गेलेली आहे त्याला आपण पास्ट टेन्स असं म्हणतो। आणि भविष्यामध्ये एखादी घटना घडणार असेल किंवा काहीतरी भविष्यामध्ये घडणार असेल, आपल्याला माहीत नाही की ती गोष्ट घडणार आहे की नाही आहे, म्हणजे भविष्याबद्दल आपल्याला जर काही बोलायचं असेल तर त्याला इंग्लिशमध्ये आपण फ्युचर टेन्स असं म्हणतो। तर टोटल 3 टाईपचे टेन्सेस आहेत, प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स बाबत शिकणार आहोत। आता हे जे काही टेन्सेस तुम्ही तुमच्या समोर स्क्रीनवर बघत आहात बरं का, स्क्रीनवर आता तुमच्या समोर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स लिहिलं आहे, पण त्याच्या खाली मी 4 अजून टेन्सेस लिहिलेले आहेत। तर ते काय आहेत तर ते त्यांचे सब टाइप्स आहेत। म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स आहेत, पास्ट टेन्सचे 4 टाइप्स आहेत आणि तसंच फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 प्रकार आहेत आणि ते आहेत सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। मी परत एकदा रिपीट करते, नीट ऐका, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। तर या ठिकाणी हे टोटल 12 प्रकारचे टेन्सेस आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। म्हणजेच सिंपलचे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, कंटिन्युअसचं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, परफेक्टचं प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, परफेक्ट कंटिन्युअसचं सुद्धा प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर। तर तुमच्या मनामध्ये आता एक गोष्ट येत असेल, एक डाऊट तर नक्कीच येत असेल की ठीक आहे, आता आपल्याला कळलं आहे की प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स काय असतं, पण तुम्हाला हे कळलं नसेल की सिंपल काय आहे, कंटिन्युअस काय आहे, परफेक्ट काय आहे, परफेक्ट कंटिन्युअस काय आहे आणि ह्यांचे मराठीमध्ये नेमके अर्थ आहेत तरी काय। तर आता आपण पुढे बघणार आहोत की सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो आणि आपल्याला या सगळ्या टेन्सेसपासून सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत। सुरुवात करणार आहोत आपण सिंपल टेन्सपासनं। म्हणजेच सिंपल टेन्सच्या वाक्यांमध्ये एक्झॅक्ट वेळ दिलेली नसते, त्या वाक्यांमध्ये एक्झॅक्ट जो टाईम आहे तो दिलेला नसतो। लाईक फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, द सन रोज, द सन रोज ह्याच्यामध्ये काही एक्झॅक्ट टाईम दिलेला नाही आहे
की सूर्य कधी उगवतो, सकाळी उगवतो, 7 वाजता उगवतो, 8 वाजता उगवतो, असं काही एक्झॅक्ट टायमिंग दिलेलं नाही आहे. फक्त एक साधा सोपा सेंटेन्स आहे, द सन रोज. द सन रोज म्हणजे सूर्य उगवतो. आणि आता कंटिन्यूअस टेन्सबाबत आपण बघणार आहोत. तर कंटिन्यूअस टेन्समध्ये काय, तर काम सुरू आहे. काम सुरू आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एखादं काम सुरू आहे, कंटिन्युअस, म्हणून तर त्याला आपण कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो, म्हणजे काहीतरी काम कंटिन्यू होत आहे पुढे. नेक्स्ट आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्समध्ये काम पूर्ण झालेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय, काम पूर्ण झालं आहे आणि इथून पुढे सुद्धा ते सुरू राहणार आहे. काम पूर्ण झालं आहे आणि इथून पुढे सुद्धा ते सुरू राहणार आहे. म्हणजे काय, मी गेल्या 5 वर्षांपासून स्वयंपाक बनवते. मी गेल्या 5 वर्षांपासून स्वयंपाक बनवते म्हणजे मागील 5 वर्ष मी जेवण बनवते, मी स्वयंपाक बनवते आणि इथून पुढे सुद्धा मी स्वयंपाक बनवत राहणार आहे. म्हणजे पास्टमध्ये एक घटना घडली आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा ती घडणार आहे. पुढे ती गोष्ट कंटिन्यू होणार आहे. ते काम पुढे फ्युचरमध्ये चालू राहणार आहे, सुरू राहणार आहे. त्यामुळे काम पूर्ण झालं आहे आणि पुढे सुद्धा ते सुरू राहणार आहे. तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर पुढे जाऊन व्हिडिओमध्ये आपण तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या सिम्पल टेन्सपासनं. या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा कोणताही टेन्स बनवताना आपल्याला काही रूल्स फॉलो करावे लागणार आहेत आणि ते रूल्स अतिशय सिम्पल आहेत. तर तुम्ही या ठिकाणी सगळ्यात वरती जो रूल लिहिलेला आहे तो आता आपण वाचूया. सब्जेक्ट प्लस वर्ब 1 ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं आहे SES प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय, आपण एक्झाम्पलद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. तर या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, ही. सब्जेक्ट काय आहे, ही. त्याच्यानंतर वर्ब. वर्ब म्हणजे काय, तर वर्ब म्हणजे क्रियापद. तर या ठिकाणी क्रियापद आहे प्लेज. या ठिकाणी क्रियापद आहे प्लेज आणि ऑब्जेक्ट आहे क्रिकेट. ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट आहे क्रिकेट. पण वर्ब 1 म्हणजे काय, तर वर्ब 1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापदाचं पहिलं रूप. प्ले हा जो शब्द आहे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि त्याचं दुसरं रूप आहे प्लेड. प्लेड PLAYED प्लेड. त्यानंतर आपण S किंवा ES हा लावलेला आहे. आता तो का लावला आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. कारण इकडे दुसऱ्या सेंटेन्समध्ये वी प्ले क्रिकेट असं लिहिलेलं आहे, पण त्या प्लेसोबत S लागलेला नाही आहे. जो ही प्लेज क्रिकेटमध्ये प्लेजला S लागला आहे. या ठिकाणी एक छोटा सिंपल रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ही, शी आणि इटसोबत तुम्हाला S किंवा ESचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ही प्लेज क्रिकेट, शी प्लेज क्रिकेट. तसंच आय, यू, वी आणि दे सोबत तुम्हाला S किंवा ESचा वापर करायचा नाही आहे. तुम्हाला ते क्रियापद जसं आहे तसंच लिहायचं आहे. जसं की वी प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट. तर या ठिकाणी वीचा वापर केला आहे, त्यामुळे प्ले सोबत आपण S किंवा ESचा वापर केला नाही आहे. आता जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे तर तो आपण कसा बनवणार. निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपल्याला नेहमी नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. ही प्लेज क्रिकेटचं होणार ही डज नॉट प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेटचं होणार वी डू नॉट प्ले क्रिकेट. खूप सोपं आहे. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण डज आणि डू या 2 शब्दांचा वापर केला आहे
आणि तो कशा प्रकारे करायचा आहे, म्हणजे ही सोबत डज, वी सोबत डू, तर त्याचे सुद्धा काही रूल्स आहेत ते मी तुम्हाला आता सांगते. तुम्हाला नेहमी आय, दे, यू आणि वी या 4 सब्जेक्ट्स सोबत तुम्हाला नेहमी डू या शब्दाचा वापर करायचा आहे. लाईक आय डू, दे डू, वी डू. ठीक आहे. आणि तसंच ही, शी, इट सोबत तुम्हाला डज या शब्दाचा वापर करायचा आहे. म्हणजेच ही डज, शी डज, इट डज. त्यामुळे ही डज नॉट प्ले क्रिकेट, वी डू नॉट प्ले क्रिकेट. तसंच तुम्ही निगेटिव्हच्या सेकंड सेंटेन्समध्ये बघू शकता, मी डोंट लिहिलं आहे. वी डोंट प्ले क्रिकेट. तुम्हाला जर इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी अचीव करायची आहे, थोडंसं फ्लुएंट बोलायचं आहे, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्शन्सचा वापर नक्की करा. या ठिकाणी डू प्लस नॉट या 2 शब्दांचा कॉन्ट्रॅक्शन होतो डोंट. वी डू नॉट प्ले क्रिकेट म्हणजेच वी डोंट प्ले क्रिकेट, वी डोंट प्ले क्रिकेट. ठीक आहे. आता आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे. क्वेश्चन बनवणं त्याहूनच जास्त सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला डज किंवा डू पासून क्वेश्चनची सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट लावायचा आहे, वर्ब लावायचा आहे आणि ऑब्जेक्ट लावायचा आहे. म्हणजेच डज आणि डूच्या पुढे तुम्हाला पॉझिटिव्हचा जो रूल आहे तोच लावायचा आहे. म्हणजे ही प्लेज क्रिकेटचं होणार डज ही प्ले क्रिकेट. ही आहे म्हणून आपण डज या शब्दाचा वापर करत आहोत. डज ही प्ले क्रिकेट, डज ही प्ले क्रिकेट. आणि या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते येस आणि नोमध्येच येणार. डज ही प्ले क्रिकेट, नो. डज ही प्ले क्रिकेट, येस. या दोन्हीपैकी काही उत्तर असू शकतं. त्यामुळे क्वेश्चन बनवताना तुम्ही नेहमी डज किंवा डूपासून बनवा, नंतर सब्जेक्ट आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यासोबतच तुम्हाला ऑब्जेक्ट हा वापरायचा आहे. इथे मी परत एकदा तुमच्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचे रूल्स दिलेले आहेत. आपण परत एकदा नजरेखालून ते घालून घेऊया. वाक्यामध्ये तुम्हाला नेहमी मूळ क्रियापदाचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर ही, शी, इट सोबत तुम्हाला जे क्रियापद लावायचं आहे, जे वर्ब लावायचं आहे, त्याच्या पुढे तुम्हाला एस किंवा ई एसचा वापर करायचा आहे. म्हणजे ही प्लेज, शी प्लेज, ही ट्राईज, शी ट्राईज. त्यानंतर आय, वी, दे, यू सोबत तुम्हाला ई एस किंवा एस नाही लागणार. म्हणजे आय प्ले, यू प्ले, आय ट्राय, यू ट्राय. ठीक आहे. त्यानंतर ही आणि शी सोबत तुम्हाला डज या शब्दाचा वापर करायचा आहे जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. आणि तसंच तुम्हाला आय, यू, दे आणि वी सोबत तुम्हाला डू या शब्दाचा वापर करायचा आहे. तर आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. सिम्पल प्रेझेंट टेन्सचे काही एक्झाम्पल्स आहेत. तो बर्गर खातो, तो बर्गर खातो म्हणजे काय, तर ही ईट्स बर्गर, ही ईट्स बर्गर. आता ही सोबत आपण इटच्या पुढे एस लावला आहे. ही ईट्स बर्गर. दे गो टू द मॉल, दे गो टू द मॉल. गो जो आहे हा वर्बचा म्हणजेच क्रियापदाचा पहिला रूप आहे. गो इज द फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजेच गो, वेंट आणि गॉन. गो, वेंट आणि गॉन हे असे 3 रूपं आहेत. तर ह्यांना आपण इररेग्युलर वर्ब्स असं म्हणतो आणि ते तुम्हाला बाय हार्टच करावे लागतील. त्यासाठी वेगळा काही ऑप्शन नाही आहे. गो, वेंट आणि गॉन या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे म्हणून आपण गो या शब्दाचा वापर करत आहोत. दे गो टू द मॉल, ते मॉलला जातात. नंतरचा आपला एक्झाम्पल आहे रिया जेवण बनवते. रिया जेवण बनवते, रिया कुक्स फूड. रिया जेवण बनवते, रिया कुक्स फूड. ह्याच्यामध्ये रिया एक नाऊन आहे त्यामुळे कुकच्या पुढे आपण एस लावला आहे. रिया कुक्स
फूड. रिया जेवण बनवते. टाईम दिलेला नाही आहे त्यामुळे हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येणार. रिया कुक्स फूड. आता आपण आलेलो आहोत सिम्पल पास्ट टेन्सकडे. आता आपण सिम्पल पास्ट टेन्सची वाक्य कशी बनवायची हे बघूया. सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट नंतर आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप लावायचं आहे. म्हणजेच रिया वेंट टू स्कूल. या ठिकाणी रिया सब्जेक्ट आहे. वर्ब टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे वेंट. मी आत्ताच तुम्हाला मगाशी सांगितलं की गो वेंट गॉन. गो वेंट गॉन. त्यामुळे वर्बचा सेकंड फॉर्म आहे वेंट आणि आपलं ऑब्जेक्ट आहे स्कूल. रिया वेंट टू स्कूल. रिया वेंट टू स्कूल. प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे आणि पास्ट टेन्समध्ये तुम्हाला क्रियापदाचं म्हणजेच वर्बचं सेकंड रूप सेकंड फॉर्म वापरायचं आहे. रिया वेंट टू स्कूल. त्यानंतर तुम्हाला आता निगेटिव्ह बनवायचं आहे. निगेटिव्ह. तर निगेटिव्हमध्ये आपल्याला माहिती आहे की नॉट या शब्दाचा वापर होतो. आपण प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज या शब्दाचा वापर केला होता. तसंच आपल्याला आता पास्ट टेन्समध्ये डिड या शब्दाचा वापर करायचा आहे. म्हणजेच सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच रिया डिड नॉट गो टू स्कूल. रिया डिड नॉट गो टू स्कूल. तसंच आपल्याला जर क्वेश्चन बनवायचा आहे तर डिड आधी येणार, मग सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता नेगेटिव्हमध्ये आणि क्वेश्चनमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं गेलं आहे. वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि पॉझिटिव्हमध्ये फक्त वर्बचा सेकंड फॉर्म आहे. क्वेश्चन काय बनणार? डिड रिया गो टू स्कूल. डिड रिया गो टू स्कूल. आधी डिड येणार, सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह सारखाच आहे, फक्त पॉझिटिव्हमध्ये वर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि क्वेश्चनमध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. डिड रिया गो टू स्कूल. रिया शाळेत गेली का? डिड रिया गो टू स्कूल. तर परत एकदा आपण सिम्पल पास्ट टेन्सचे काही रूल्स आपल्या नजरेखालून घालून घेऊया. वाक्यात कर्ता किंवा सर्वनामानंतर आपल्याला क्रियापदाचा भूतकाळ वापरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ब वन आहे गो, क्रियापदाचं दुसरं रूप आहे वेंट आणि तिसरं आहे गॉन. तर या ठिकाणी सिम्पल पास्टमध्ये आपल्याला काय क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे. त्यानंतर निगेटिव्ह आणि क्वेश्चन बनवताना आपल्याला वर्ब वन म्हणजे क्रियापदाच्या पहिल्याच रूपाचा वापर करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला डिड हा भूतकाळात वापरायचा आहे. आपल्याला डिड या शब्दाचा वापर करायचा आहे. आपल्याला डू किंवा डज या शब्दांचा वापर न करता आपल्याला डिड या शब्दाचा वापर करायचा आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. त्याने केस विंचरले. त्याने केस विंचरले. ही कोम्ड हिज हेअर. ही कोम्ड हिज हेअर. इकडे ईडी लागलेला आहे. इकडे ईडी लागलेला आहे कारण आपण पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळाविषयी बोलत आहोत, त्यामुळे ईडी येणारच. वी फेल्ट टायर्ड. आम्हाला थकल्यासारखे वाटले. वी फेल्ट टायर्ड. आम्हाला थकल्यासारखे वाटले. तर या ठिकाणी फेल्ट हा जो आहे हा वर्बचा दुसरा फॉर्म आहे आणि त्याचा पहिला फॉर्म आहे फील. फील FEEL फील. फील फेल्ट. फील फेल्ट. मी चाललो आय वॉक्ड. मी चाललो आय वॉक्ड. आता आपण बघूया सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स कोणताही फ्युचर टेन्स असो तुम्हाला विल या शब्दाचा वापर करायचाच आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला आपला रूल आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. ही विल राईट अ बुक.
ही विल राईट अ बुक, ही सब्जेक्ट आहे. त्यानंतर येणार विल, त्यानंतर वर्ब 1 आहे राईट, त्यानंतर ऑब्जेक्ट आहे बुक, त्यामुळे ही विल राईट अ बुक. तेच जर तुम्हाला आता निगेटिव्ह करायचं आहे तर तुम्ही काय, विल नंतर तुम्हाला फक्त नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. ही विल नॉट राईट अ बुक. आणि विल नॉट या शब्दाचा जो कॉन्ट्रॅक्शन आहे तो आहे वोंट. ही वोंट राईट अ बुक, तो पुस्तक लिहिणार नाही. ही वोंट राईट अ बुक. तसंच तुम्हाला जर क्वेश्चन बनवायचा आहे तर तुम्हाला विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट हा जो रूल आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. हा रूल तुम्ही जर नीट पाहिलात तर पॉझिटिव्हमध्ये जे सब्जेक्ट आणि विल आहे त्यांना तुम्ही जर एक्सचेंज केलं तर तुम्हाला क्वेश्चन फॉर्म मिळणार. म्हणजे ही विल राईट अ बुक, विल ही राईट अ बुक, विल ही राईट अ बुक. आपला सिम्पल फ्युचर टेन्समधले जे काही रूल्स आहेत, तुम्हाला आय व वीच्या पुढे विल किंवा शॅल या शब्दांचा वापर करायचा आहे. मोस्टली आपण आय सोबत शॅल वापरतो आणि जे इतर सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यासोबत आपण विल या शब्दाचा वापर करतो. तुम्ही विल या शब्दाचा वापर कुठेही करू शकता, अगदी आय सोबत सुद्धा करू शकता. आणि शॅल किंवा विलच्या नंतरच तुम्हाला क्रियापदाचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. तो केस विंचरेल, तो केस विंचरेल. भविष्यामधली काहीतरी घटना आहे, विंचरेल. म्हणूनच ही विल कोम्ब हिज हेअर, ही विल कोम्ब हिज हेअर. आम्हाला थकवा जाणवेल, आम्हाला थकवा जाणवेल. वी विल फील टायर्ड. या ठिकाणी वी नंतर विल, वर्बचा आपला पहिला फॉर्म आहे फील आणि ऑब्जेक्ट आहे टायर्ड. वी विल फील टायर्ड. मी चालेन, मी चालेन. आय विल वॉक, मी चालेन. आय विल वॉक. आता आपण वळूया आपल्या कंटिन्युअस टेन्सकडे. आपला सिम्पल टेन्स झालेला आहे. आय होप तुम्हाला कळला असेल. काही डाऊट्स असतील तर तुम्ही व्हिडिओ परत एकदा रिवाइंड करा आणि बघा. आता आपण येऊयात आपल्या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सकडे. ठीक आहे, तर या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा काय रूल आहे, सब्जेक्ट प्लस इज ॲम आर या तिघांपैकी एक प्लस वर्ब 1 प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता आपण सेंटेन्स फॉर्म करूया. वी आर लिसनिंग टू अ सॉन्ग, वी आर लिसनिंग टू अ सॉन्ग. या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट आहे वी. वी हा एक सब्जेक्ट आहे. इज ॲम आर पैकी आपण वी सोबत आर लावतोय. आपण आर का लावतोय हे आता आपण पुढे बघूया, पण आधी आपण सेंटेन्स फॉर्म करून घेऊया. वी आर. त्यानंतर वर्ब 1 आहे आपला लिसन. लिसन म्हणजे ऐकणे. त्यासोबत आपण जर आय एन जी लावला तर शब्द होणार लिसनिंग, लिसनिंग. वी आर लिसनिंग टू अ सॉन्ग इज ऑब्जेक्ट. वी आर लिसनिंग टू अ सॉन्ग. आता आपण येऊया की आपल्याला कोणत्या सब्जेक्टसोबत इज ॲम आणि आरचा वापर करायचा आहे. सगळ्यात आधी आय सोबत आपल्याला ॲमचा वापर करायचा आहे. आय ॲम, आय ॲम म्हणजेच सेंटेन्स होणार आय ॲम लिसनिंग टू अ सॉन्ग. त्यानंतर आपल्याला इज कधी वापरायचा आहे, ही शी आणि इट सोबत, म्हणजे ही इज, शी इज. आणि आर आपल्याला कधी वापरायचा आहे, यू वी आणि दे. यू वी आणि दे सोबत आपल्याला आर या शब्दाचा वापर करायचा आहे. म्हणजेच वी आर, यू आर, दे आर. आय होप तुम्हाला इज ॲम आरचा हा जो डाऊट आहे की कोणत्या सब्जेक्टसोबत आपल्याला वापरायचा आहे तो या ठिकाणी क्लिअर झालेला असेल. आता आपण येऊयात आपल्या निगेटिव्ह सेंटेन्सकडे. आपल्याला नकारात्मक वाक्य कसं बनवायचं आहे.
सेम आहे, फक्त तुम्हाला इज, ॲम, आर नंतर नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. वी आर नॉट लिसनिंग टू अ सॉन्ग. या ठिकाणी मी लिहिलं आहे वी आरंट लिसनिंग टू अ सॉन्ग, कारण आर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे आरंट. आर प्लस नॉट इज इक्वल टू आरंट. वी आरंट लिसनिंग टू अ सॉन्ग. आम्ही गाणं नाही ऐकत आहोत. वी आरंट लिसनिंग टू अ सॉन्ग. तेच जर आता आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे तर पॉझिटिव्हमध्ये बघा काय आहे, सब्जेक्ट आहे, नंतर इज, ॲम, आर आहे. त्या दोघांच्या जागा तुम्हाला स्वॅप करायच्या आहेत, एक्सचेंज करायच्या आहेत. म्हणजे आधी येणार इज, ॲम, आर, त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट. वी आर लिसनिंग टू अ सॉन्ग. आर वी लिसनिंग टू अ सॉन्ग. आर वी लिसनिंग टू अ सॉन्ग. क्वेश्चन्स बनवणं खरंच खूप सोपं आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स पुढे बघूयात. एक्झाम्पल चालू करण्याआधी आपण एक छोटूसा रिकॅप घेऊया. वाक्यात इज, ॲम, आर करता म्हणजे सब्जेक्ट नंतर वापरला जातो. क्रियापदासोबत आपल्याला आय एन जी वापरायचा आहे आणि कंटिन्युअसमध्ये आय एन जी हा येणारच आणि वर्ब वनचा या ठिकाणी वापर केला आहे. तर आता आपला एक्झाम्पल आहे, तो त्याचे केस विंचरत आहे. ही इज कोम्बिंग हिज हेअर. तो त्याचे केस विंचरत आहे. ही इज कोम्बिंग हिज हेअर. आम्हाला थकवा जाणवत आहे. वी आर फीलिंग टायर्ड. आम्हाला थकवा जाणवत आहे. वी आर फीलिंग टायर्ड. मी चालत आहे. आय एम वॉकिंग. मी चालत आहे. आय एम वॉकिंग. या ठिकाणी मी तुम्हाला इज, ॲम आणि आर या तिघांसोबतही सेंटेन्सेस बनवून दाखवलेले आहेत. आता वळूयात आपण आपल्या पास्ट टेन्सकडे. कंटिन्युअस पास्ट टेन्स. तर कंटिन्युअस पास्ट टेन्स बनवण्याचा काय रूल आहे, सेम आहे, फक्त तुम्हाला इज, ॲम, आर काढून तिकडे वॉज किंवा वर लावायचं आहे. म्हणजेच सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. दे वर रायटिंग ॲन एसे. सब्जेक्ट आहे दे. वॉज वरपैकी वर वापरला आहे. का वापरला आहे हे आता मी पुढे तुम्हाला क्लिअर करेन. त्याच्यानंतर राईट हा आपला वर्बचा पहिला फॉर्म आहे, राईट. त्यासोबत आपण जर आय एन जी लावलं तर होणार रायटिंग. दे वर रायटिंग आणि ऑब्जेक्ट आहे ॲन एसे. ॲन एसे. दे वर रायटिंग ॲन एसे. तसंच ही सोबत आपण वॉज वापरला आहे. ही वॉज रायटिंग ॲन एसे. ही वॉज रायटिंग ॲन एसे. आपल्याला आय, ही, शी आणि इट सोबत वॉज वापरायचा आहे. या 4 सब्जेक्ट्सपैकी कोणताही एक सब्जेक्ट असेल आपल्याला वॉज वापरायचा आहे कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये. आणि दे, यू आणि वी हे 3 सब्जेक्ट्स असतील तर आपल्याला वर वापरायचा आहे. म्हणजेच आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वर, यू वर आणि वी वर. त्यानंतर आता आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे तर आपल्याला वॉज वर नंतर नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. दे वर नॉट रायटिंग ॲन एसे. दे वर नॉट. वर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन मी लिहिलेलं आहे वरंट. WERENT. दे वरंट रायटिंग ॲन एसे. ते एसे लिहित नव्हते. आता आपल्याला जर क्वेश्चन बनवायचा आहे तर आपल्याला पॉझिटिव्हमध्ये जो सब्जेक्ट आणि वॉजवर आहे त्यांना आपल्याला स्वॅप करायचं आहे. दे वर रायटिंग ॲन एसे. वर दे रायटिंग ॲन एसे. वर दे रायटिंग ॲन एसे. तर हे आहेत कंटिन्युअस पास्ट टेन्सचे काही रूल्स. वाक्यामध्ये तुम्हाला वॉज वर हे करता म्हणजे सब्जेक्ट नंतर वापरायचं आहे. तुम्हाला क्रियासोबत आय एन जीचा वापर करायचा आहे. तुम्हाला ही, शी, इट आणि आय सोबत वॉज वापरायचा आहे. दे, वी आणि यू सोबत तुम्हाला वरचा वापर करायचा आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. मी माझे शूज पॉलिश करत होते. मी माझे शूज पॉलिश करत
होते किंवा मी माझे शूज पॉलिश करत होतो. आय वॉज पॉलिशिंग माय शू. आय वॉज पॉलिश प्लस ING इज पॉलिशिंग माय शू. आम्हाला भूक लागली होती. आम्हाला भूक लागली होती. आत्ता लागली आहे का? नाही, लागली होती. वी वर फीलिंग हंग्री. वी वर फीलिंग हंग्री. मी चालत होते. मी चालत होते. आय वॉज वॉकिंग. मी चालत होते. आय वॉज वॉकिंग. आता वळूयात आपण आपल्या फ्युचर टेन्सकडे, म्हणजेच कंटिन्युअस फ्युचर टेन्सकडे. सगळ्यात आधी फ्युचर टेन्स म्हटला की तुमच्या डोक्यामध्ये विल हा शब्द यायलाच हवा. कंटिन्युअस आहे म्हणजे वर्ब सोबत तुम्हाला ING लावायचा आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. बेन विल बी गोईंग होम. बेन विल बी गोईंग होम. गो जो आहे हा वर्बचा पहिला फॉर्म आहे. मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं. गो, वेंट, गॉन. गो, वेंट, गॉन. त्यामुळे गो प्लस ING इज गोईंग. गोईंग. बेन विल बी गोईंग होम. तसंच तुम्हाला जर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे तर तुम्हाला विल नंतर नॉटचा वापर करायचा आहे. तुम्ही विल बी नंतर नॉटचा वापर नाही करू शकत. तुम्हाला नुसतं विल नंतर नॉटचा वापर करायचा आहे. म्हणजेच विल बीच्या मध्ये नॉटचा वापर करायचा आहे. तर विल नॉट बीचं या ठिकाणी मी कॉन्ट्रॅक्शन केलं आहे वोंट. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन मी केलं आहे वोंट. बेन वोंट बी गोईंग होम. बेन वोंट बी गोईंग होम. तसंच तुम्हाला जर क्वेश्चन फॉर्म करायचा आहे तर तुम्हाला सब्जेक्ट आणि विल एक्सचेंज करायचे आहेत जागा. विल बेन गो होम. विल बेन गो होम. पण या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, इकडे बीचा वापर केला नाही आहे आणि INGचा वापरसुद्धा केला नाही आहे. म्हणजे विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. विल बेन गो होम. आणि मी WH लिहिला आहे कारण तुम्ही त्याआधी म्हणजे या क्वेश्चनच्या आधी तुम्ही कोणताही WH वर्ड वापरू शकता. फॉर एक्झाम्पल व्हेन विल बेन गो होम म्हणजे बेन घरी कधी जाईल. विल बेन गो होम. बेन घरी जाईल का? तर असं या दोन क्वेश्चन्सचे मिनिंग्स वेगळे वेगळे होऊ शकतात. तर आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. आम्ही आज रात्री पास्ता खाणार आहोत. आम्ही आज रात्री पास्ता खाणार आहोत. वी विल बी ईटिंग पास्ता टू नाईट. वी विल बी ईटिंग पास्ता टू नाईट. मी पत्र लिहित असेन. मी पत्र लिहित असेन. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. इकडे आय आहे म्हणून मी शॅलचा वापर केला आहे. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. मी माझ्या बहिणीला मदत करेन. मी माझ्या बहिणीला मदत करेन. आय विल बी हेल्पिंग माय सिस्टर. आय विल बी हेल्पिंग माय सिस्टर. आता आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स बाबत शिकणार आहोत. तर यांचे काय रूल्स आहेत? सब्जेक्ट प्लस हॅज. हॅव सोबत आपल्याला बीन लावायचा आहे. त्यानंतर वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. आपला सेंटेन्स काय आहे? आय हॅव बीन स्टार्विंग. आय हॅव बीन स्टार्विंग. आय सब्जेक्ट आहे. हॅज हॅवपैकी आपण हॅव लावलेला आहे आणि आपलं क्रियापदाचं तिसरं रूप आहे स्टार्विंग. स्टार्फ, स्टार्विंग आणि स्टार्विंगच आहे. प्रेझेंट टेन्समुळे आपण ING लावला आहे. पास्ट टेन्स असता तर आपण लावला असता ED. स्टार्व्ड, स्टार्व्ड. आय हॅव बीन स्टार्विंग. तर या ठिकाणी आपण हॅज आणि हॅवचा वापर कोणत्या सब्जेक्टसोबत केला पाहिजे? आय हॅव, दे हॅव, यू हॅव आणि वी हॅव. तसंच ही हॅज, शी हॅज आणि इट हॅज. आता आपण निगेटिव्ह बघूया. आय हॅवंट बीन स्टार्विंग. आय हॅवंट बीन स्टार्विंग. हॅव प्लस नॉट इज इक्वल टू हॅवंट. आय
हॅवंट बीन स्टार्विंग. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जर क्वेश्चन बनवायचा आहे तर आपण कसा बनवणार? आय हॅव बीन स्टार्विंग, हॅव आय बीन स्टार्विंग. तुम्हाला सब्जेक्ट आणि हॅवच्या जागा एक्सचेंज करायच्या आहेत, स्वॅप करायच्या आहेत. हॅव आय बीन स्टार्विंग. तुम्हाला वर्बचं थर्ड रूप सगळीकडे वापरायचं आहे, पॉझिटिव्हमध्ये, नेगेटिव्हमध्ये आणि क्वेश्चनमध्ये सुद्धा. नाऊन प्रोनाऊन नंतर तुम्हाला हॅज किंवा हॅवचा वापर करायचा आहे. क्रियापदाचे तिसरे रूप तुम्हाला वापरायचे आहे. आय, यू, दे, वी सोबत तुम्हाला हॅवचा वापर करायचा आहे आणि हॅजचा वापर तुम्हाला ही, शी, इट सोबत करायचा आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. तो शाळेत गेला आहे. ही हॅज गॉन टू स्कूल. तो शाळेत गेला आहे. ही हॅज गॉन टू स्कूल. आम्हाला थकवा जाणवला. वी हॅव फेल्ट टायर्ड. वी हॅव फेल्ट टायर्ड. फेल्ट हे सेकंड आणि थर्ड रूप आहे क्रियापदाचं फीलचं. मी चाललो आहे. मी चाललो आहे. आय हॅव बीन वॉकिंग. मी चाललो आहे. आय हॅव बीन वॉकिंग. आता वळूया आपण आपल्या पास्ट टेन्सकडे. परफेक्ट पास्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही बघू शकता की परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये आपण हॅज, हॅवचा वापर केला होता, पण आता आपल्याला पास्ट टेन्समध्ये हॅडचा वापर करायचा आहे. जेव्हा तुम्ही हॅड हा जो शब्द आहे हा तुम्ही सेंटेन्समध्ये बघता तेव्हा तुम्हाला ओळखता यायला पाहिजे हा परफेक्ट पास्ट टेन्समधला सेंटेन्स आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया. आय हॅड प्लेड क्रिकेट. आय हॅड प्लेड क्रिकेट. आय सब्जेक्ट आहे, त्यानंतर येणार हॅड. तुमचा सब्जेक्ट कोणताही असो, आय, ही, शी, दे, यू, वी, एखादं नाव असू दे कोणाचं, तुम्हाला हॅडचाच वापर करायचा आहे. आय हॅड प्लेड क्रिकेट. क्रियापदाचं तिसरं रूप प्लेड, पास्ट टेन्स आहे म्हणून प्लेड ईडीचा वापर केला गेला आहे. तसंच तुम्हाला जर निगेटिव्ह बनवायचं असेल तर हॅड नंतर तुम्हाला नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. आय हॅड नॉट प्लेड क्रिकेट. आय हॅड नॉट प्लेड क्रिकेट. तेच तुम्हाला क्वेश्चन बनवायचं आहे तर तुम्हाला सब्जेक्ट आणि हॅडच्या जागा स्वॅप करायच्या आहेत. हॅड आय प्लेड क्रिकेट. हॅड आय प्लेड क्रिकेट. आय हॅड प्लेड क्रिकेट. हॅड आय प्लेड क्रिकेट. तुम्हाला जर हॅड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वापरायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता आय हॅडंट प्लेड क्रिकेट. आय हॅडंट प्लेड क्रिकेट. कॉन्ट्रॅक्शन्समुळे काय होतं, तुमची इंग्लिश लँग्वेजची जी फ्लुएन्सी आहे ती वाढत जाते. तुम्हाला जर क्वेश्चनसोबत WH लावायचा आहे तर तुम्ही WH वर्ड एखादा आधीसुद्धा लावू शकता. आता इथे लिहिलं आहे हॅड आय प्लेड क्रिकेट. त्याच्या आधी समजा मी लावलं व्हाय. व्हाय म्हणजे का. वाय हॅड आय प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट का खेळली असेन. मी क्रिकेट का खेळला असेन. वाय हॅड आय प्लेड क्रिकेट. किंवा जर तुम्हाला एखाद्या टाईम बाबतीत सांगायचं आहे, वेन हॅड आय प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट कधी खेळलो होतो. वेन हॅड आय प्लेड क्रिकेट. तर तुम्ही या ठिकाणी WH या शब्दाचा वापर सुद्धा करू शकता क्वेश्चन बनवताना. तुम्हाला नाऊन प्रोनाऊन नंतर हॅडचा वापर करायचा आहे, म्हणजेच सब्जेक्ट नंतर हॅड या शब्दाचा उपयोग होणार. तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. तो तिला आधी भेटला होता. तो तिला आधी भेटला होता. ही हॅड मेट हर बिफोर. ही हॅड मेट हर बिफोर. मीट मेट. मीट मेट. मेट जो आहे हा सेकंड फॉर्म पण आहे आणि थर्ड फॉर्म पण आहे
पास्ट टेन्सचा मीट मेट. नंतर त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले नव्हते. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले नव्हते. दे हॅड नॉट फिनिश्ड देअर वर्क. दे हॅड नॉट फिनिश्ड देअर वर्क. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले नव्हते. दे हॅड नॉट फिनिश्ड ईडी आला या ठिकाणी. देअर वर्क. फिनिश फिनिश्ड फिनिश फिनिश्ड. आता आपण वळूया फ्युचर टेन्सकडे. फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये विल हा शब्द यायलाच हवा. रूल आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट टेन्स आहे म्हणजे हॅज किंवा हॅव किंवा हॅड या शब्दांचा वापर झालाच पाहिजे. शी विल हॅव संग अ सॉन्ग. शी विल हॅव संग अ सॉन्ग. या ठिकाणी शी सब्जेक्ट आहे. विल हॅव हे येणारच. शी विल हॅव. क्रियापदाचं तिसरं रूप सिंग सिंग संग. सिंगचं होणार संग SUNG संग. शी विल हॅव संग अ सॉन्ग. शी विल हॅव संग अ सॉन्ग. तसंच तुम्हाला जर निगेटिव्ह बनवायचं आहे तर तुम्हाला विलच्या नंतर म्हणजेच विल आणि हॅवच्या मध्ये तुम्हाला नॉट या शब्दाचा वापर करायचाच आहे जर तुम्हाला नकारात्मक वाक्य बनवायचं असेल तर. शी वोंट हॅव संग अ सॉन्ग. शी वोंट हॅव संग अ सॉन्ग म्हणजेच तिने गाणं गायलं नसेल. शी वोंट हॅव संग अ सॉन्ग. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे वोंट. विल प्लस नॉट इज इक्वल टू वोंट. तुम्ही कॉन्ट्रॅक्शन्सचा जास्तीत जास्त वापर करा. शी वोंट हॅव संग अ सॉन्ग. आता या ठिकाणी तुम्हाला हॅवचा वापर कधी करायचा आहे. हॅवचा वापर तुम्हाला करायचा आहे आय हॅव, यू हॅव, दे हॅव, शी हॅव. इन शॉर्ट तुम्हाला सगळ्यांसोबत हॅवचा वापर करायचा आहे परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे. आधी येणार विल, त्याच्यानंतर येणार हॅव, त्याच्यानंतर मग येणार सब्जेक्ट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे विल हॅव शी संग अ सॉन्ग. विल हॅव शी संग अ सॉन्ग. विल हॅव शी संग अ सॉन्ग म्हणजेच विल प्लस हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. रिया शाळेत गेलेली असेल. रिया शाळेत गेलेली असेल. रिया विल हॅव गॉन टू स्कूल. रिया विल हॅव गॉन टू स्कूल. आम्हाला थकल्यासारखे वाटले असते. वी वूड हॅव फेल्ट टायर्ड. वी वूड हॅव फेल्ट टायर्ड. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वूड या शब्दाचा वापर केला आहे. वी वूड हॅव फेल्ट टायर्ड. आम्हाला थकल्यासारखे वाटले असते. आम्हाला थकल्यासारखे वाटले असते. वी वूड हॅव फेल्ट टायर्ड. वी वूड हॅव फेल्ट टायर्ड. आता आपण वळूया आपल्या परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सकडे. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बनवण्यासाठीचा रूल आहे सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस बीन प्लस वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपला सब्जेक्ट आहे डेव्हिड. डेव्हिड इज आर सब्जेक्ट. त्याच्यासोबत येणार हॅज. डेव्हिड हॅज. नंतर येणार बीनचा वापर. डेव्हिड हॅज बीन. त्यानंतर वर्बचं
पहिला रूप येणार, फर्स्ट फॉर्म येणार जो आहे लूज, त्याच्यासोबत जर आपण ING लावलं तर काय होणार, लूजिंग. डेव्हिड हॅज बीन लूजिंग. ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट आपला आहे वेट, ऑब्जेक्ट आपला आहे वेट, त्यामुळे आपला सेंटेन्स बनणार डेव्हिड हॅज बीन लूजिंग वेट. डेव्हिड हॅज बीन लूजिंग वेट. नेगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे तर सब्जेक्ट हॅज हॅव, त्याच्यानंतर तुम्हाला नॉटचा वापरायचा आहे, म्हणजेच हॅज हॅव नंतर तुम्हाला नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. आणि मग रेस्ट ऑफ द रूल तसाच आहे, बीन, वर्ब 1, ING आणि ऑब्जेक्ट. डेव्हिड हॅज नॉट बीन लूजिंग वेट. या ठिकाणी सुद्धा कॉन्ट्रॅक्शनचा वापर केला आहे. हॅज प्लस नॉट इज इक्वल टू हॅझंट. डेव्हिड हॅझंट बीन लूजिंग वेट. डेव्हिड हॅझंट बीन लूजिंग वेट. डेव्हिड त्याचं वजन कमी करत नाही आहे. डेव्हिड हॅझंट बीन लूजिंग वेट. त्यानंतर आपल्याला जर क्वेश्चन बनवायचा आहे, क्वेश्चन आपण 2 प्रकारचे क्वेश्चन्स बनवू शकतो. सगळ्यात आधी आपण बघूया आपलं स्वॅपवाली सिस्टम. हॅज हॅव आधी येणार, मग सब्जेक्ट येणार, मग येणार बीन, वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच हॅज डेव्हिड बीन लूजिंग वेट. हॅज डेव्हिड बीन लूजिंग वेट. डेव्हिड त्याचं वजन कमी करतोय का, हॅज डेव्हिड बीन लूजिंग वेट. आणि तेच जर तुम्हाला WH वर्ड वापरायचा आहे, WH फॅमिलीमधला वर्ड वापरायचा आहे, तर तुमचा पॉझिटिव्हचा जो रूल आहे तोच अप्लाय होणार. पण त्याच्या आधी तुम्हाला WH हा वर्ड वापरायचा आहे. म्हणजे आता आपण या ठिकाणी वर्ड वापरूया व्हाय. व्हाय व्हाय डेव्हिड हॅज बीन लूजिंग वेट. डेव्हिड का त्याचं वजन कमी करतोय, व्हाय डेव्हिड हॅज बीन लूजिंग वेट. आणि आपण जर म्हटलं की डेव्हिड त्याचं वजन कधीपासून कमी करतोय, म्हणजेच व्हेन या शब्दाचा वापर जर आपल्याला करायचा आहे तर व्हेन डेव्हिड हॅज बीन लूजिंग वेट. व्हेन डेव्हिड हॅज बीन लूजिंग वेट. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. ती गेल्या 3 तासांपासून वाट बघत होती. ती गेल्या 3 तासांपासून वाट बघत होती. She has been waiting for 3 hours. She has been waiting for 3 hours. नेक्स्ट आहे मी संध्याकाळपासून खेळत आहे. मी संध्याकाळपासून खेळत आहे. I have been playing since evening. I have been playing since evening. या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा फॉर आणि सिन्सचा वापर कसा होतो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता फॉर 3 hours, सिन्स इव्हिनिंग. नक्की काय आहे, आपल्याला फॉर कधी वापरायचा आहे आणि आपल्याला सिन्स कधी वापरायचा आहे पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे आता आपण पुढची स्लाईड बघूया, आपल्याला फॉर आणि सिन्स कधी वापरायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिन्सचा आणि फॉरचा उपयोग कसा केला आहे. सिन्स तुम्ही वापरू शकता एखाद्या पर्टिक्युलर टाईमसाठी, एखाद्या पर्टिक्युलर वेळेसाठी, म्हणजे सिन्स 3 PM, सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासनं, सिन्स 1995, सिन्स यस्टरडे कालपासनं, सिन्स डे बिफोर यस्टरडे, सिन्स चाइल्डहुड, सिन्स बर्थ म्हणजे जन्मापासनं, सिन्स बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासनं. तसंच तुम्हाला फॉर वापरायचा आहे कुठल्याही एका पिरियडसाठी, एका ड्युरेशन ऑफ टाईमसाठी. म्हणजेच फॉर 3 seconds, फॉर 3 minutes, 3 तासांसाठी फॉर 3 hours, 3 आठवड्यांसाठी फॉर 3 weeks, फॉर लॉंग टाईम, फॉर शॉर्ट टाईम, फॉर फ्यू सेकंड्स, फॉर फ्यू मिनिट्स, फॉर फ्यू वीक्स किंवा
फॉर मेनी इयर्स, फॉर मेनी वीक्स, फॉर मेनी सेंचुरीज, अशा प्रकारे तुम्ही सिन्स आणि फॉरचा वापर तुम्ही या वाक्यांमध्ये करू शकता. आता आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा काय रूल आहे? सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, ही सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅड येणार, बीन येणार. ही हॅड बीन रीडिंग. रीड हा आपला क्रियापदाचा पहिला रूप आहे. रीड प्लस ING इज इक्वल टू रीडिंग. ही हॅज बीन रीडिंग नॉवेल्स सिन्स मॉर्निंग. आपण आत्ताच मगाशी बघितलं आपल्याला सिन्स आणि फॉर कधी वापरायचं आहे, त्यामुळे सिन्स मॉर्निंग, सिन्स इव्हनिंग, सिन्स आफ्टरनून तुम्ही वापरू शकता. तेच जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला हॅड आणि बीनच्या मध्ये म्हणजेच हॅड नंतर तुम्हाला नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. ही हॅड नॉट बीन रीडिंग नॉवेल सिन्स मॉर्निंग. ही हॅड नॉट बीन रीडिंग नॉवेल सिन्स मॉर्निंग. सकाळपासनं तो पुस्तक वाचत नव्हता. ही हॅड नॉट बीन रीडिंग नॉवेल्स सिन्स मॉर्निंग. त्यानंतर आहे आपला क्वेश्चन. क्वेश्चन कसं बनवणार? सब्जेक्ट आणि हॅडच्या जागा तुम्हाला स्वॅप करायच्या आहेत. हॅड ही हॅडचं होणार हॅड ही आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स तसाच राहणार. हॅड ही बीन रीडिंग नॉवेल्स सिन्स मॉर्निंग. हॅड ही बीन रीडिंग नॉवेल्स सिन्स मॉर्निंग. तसंच तुम्हाला जर WH वर्ड ॲड करायचा आहे तर तुम्हाला पॉझिटिव्हचा जो रूल आहे त्याच्यापुढे फक्त तुम्हाला WH वर्ड ॲड करायचा आहे. आपण एक्झाम्पलसाठी बघूया. व्हाय. व्हाय या शब्दाचा आपण जर वापर केला तर होणार व्हाय ही हॅड बीन रीडिंग नॉवेल सिन्स मॉर्निंग. व्हाय ही हॅड बीन रीडिंग नॉवेल सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासनं नॉवेल्स का वाचतोय. आता या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स बघूयात परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचे. आम्ही खूप वर्षांपासनं भेटतोय. वी हॅड बीन मीटिंग फॉर मेनी इयर्स. तुम्ही बघू शकता खूप वर्षांपासून म्हणजे पास्ट टेन्सबद्दल काहीतरी आहे, पण एक्झॅक्ट टाईम दिलं आहे का? नाही. काय लिहिलं आहे? खूप म्हणजे काय? मेनी. खूप वर्षांपासून म्हणजे मेनी इयर्स, म्हणून तिथे येणार फॉर मेनी इयर्स. तुम्हाला चार्ट आठवतच असेल. त्यानंतर आपलं एक्झाम्पल आहे गेले 2 वर्ष मी सायन्स शिकवत होते. गेले 2 वर्ष मी सायन्स शिकवत होते. गेले 2 वर्ष पास्ट टेन्स बाबत काहीतरी घडतंय आणि एक्झॅक्ट टाईमसुद्धा दिलेला आहे जो आहे 2 वर्षांचा. त्यामुळे तुम्हाला तिकडे सिन्सचा वापर करायचा आहे. आय हॅड बीन टीचिंग सायन्स सिन्स 2 years. आय हॅड बीन टीचिंग सायन्स सिन्स 2 years. या ठिकाणी आपला सगळ्यात लास्ट जो टेन्स आहे तो आहे परफेक्ट कंटिन्युअसचा फ्युचर टेन्स आणि त्याचा रूल आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपला सब्जेक्ट काय आहे? ही आपला एक सब्जेक्ट आहे. त्यानंतर विल हॅव बीन येणार. विल हॅव बीन हे कॉमन आहे. ही विल हॅव बीन. क्रियापदाचं पहिलं रूप आहे ड्राईव्ह. DRIVE ड्राईव्ह. त्यासोबत आपल्याला ING लावायचा आहे ड्रायव्हिंग. ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. तसंच तुम्हाला त्याला निगेटिव्ह बनवायचं आहे तर तुम्हाला विल नंतर नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. म्हणजेच विल आणि हॅवच्या मध्ये तुम्हाला नॉट हा शब्द इन्सर्ट करायचा आहे. बाकीचा रूल एकदम सेम राहणार आहे. ही विल नॉट हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार
किंवा तुम्ही म्हणू शकता ही वोंट हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. ही वोंट हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. तसंच जर तुम्हाला क्वेश्चन बनवायचा असेल तर काय येणार, विल प्लस सब्जेक्ट, त्याच्यानंतर रेस्ट ऑफ द रूल जो आहे हॅव बीन प्लस वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. विल ही हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार, विल ही हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. तर हे होते परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स बनवण्याचे काही सिंपल रूल्स. तर या ठिकाणी आपले एक्झाम्पल्स आहेत. उद्या तो सकाळपासनं खेळत असेल, उद्या लिहिलं आहे म्हणजे विलचा वापर होणार. टुमॉरो ही विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. मॉर्निंग आहे म्हणजे सिन्सचा वापर होणार. टुमॉरो ही विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ती सकाळपासनं अभ्यास करत असेल. ती सकाळपासनं अभ्यास करत असेल. आपल्याला काही पर्टिक्युलर टाईम दिला आहे का? नाही, आपल्याला काहीही पर्टिक्युलर टायमिंग दिलेला नाही आहे. फक्त एवढं सांगितलं आहे की ती सकाळपासनं अभ्यास करत असेल. सकाळपासनं, त्यामुळे आपण इथे वूडचा वापर केला आहे. शी वूड हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग म्हणजे करत असेल, ती सकाळपासनं अभ्यास करत असेल. कारण इथे फ्युचरमधला होणारा कुठलाही टाईम दिलेला नाही आहे. म्हणजे टुमॉरो किंवा काही असं उद्याशी रिलेटेड, काही भविष्याशी रिलेटेड काहीच लिहिलं नाही आहे. त्यामुळे आपण विलचा वापर न करता आपण वूड या शब्दाचा वापर केला आहे. आणि मॉर्निंग आहे त्यामुळे आपण सिन्स हे लिहिलेलं आहे. शी वूड हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. शी वूड हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. तर या ठिकाणी तुमच्या समोर आलेला आहे टेन्सचा चार्ट विथ एक्झाम्पल्स. या ठिकाणी 12 प्रकारचे टेन्सेस आहेत, रूल्स आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्ससुद्धा आहेत. आपण आपल्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत हे सगळे टेन्सेस शिकलो आहोत. पटकन नजरेखालून आपण टेन्सेस आणि काही एक्झाम्पल्स बघूयात. सिम्पल प्रेझेंट, आय वॉच मूवीज. सिम्पल प्रेझेंट, आय वॉच मूवीज, वर्बचं पहिलं फॉर्म. प्रेझेंट कंटिन्युअस, इज एम आर प्लस वर्ब 1 प्लस ING काय होणार, आय ॲम वॉचिंग अ मूवी. प्रेझेंट परफेक्ट, हॅज हॅव सोबत वर्बचं थर्ड फॉर्म, आय हॅव वॉच्ड अ मूवी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हॅज हॅव बीन त्याच्यासोबत येणार वर्ब 1 प्लस ING, आय हॅव बीन वॉचिंग अ मूवी. सिम्पल पास्टमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप, वर्बचं सेकंड फॉर्म, आय वॉच्ड अ मूवी, आय वॉच्ड अ मूवी. पास्ट कंटिन्युअस, वॉज किंवा वर प्लस वर्ब 1 प्लस ING, आय वॉज वॉचिंग अ मूवी. पास्ट परफेक्टमध्ये हॅड प्लस वर्ब 3, आय हॅड वॉच्ड अ मूवी. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय येणार, हॅड बीन प्लस वर्ब 1 प्लस ING, आय हॅड बीन वॉचिंग अ मूवी, आय हॅड बीन वॉचिंग अ मूवी. त्यानंतर फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स, विल किंवा शॅल प्लस वर्ब 1, आय विल वॉच अ मूवी और आय शॅल वॉच अ मूवी. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा रूल आहे विल बी और शॅल बी प्लस वर्ब 1 प्लस ING, आय विल बी वॉचिंग अ मूवी और आय शॅल बी वॉचिंग अ मूवी. नंतर आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स, विल और शॅल हॅव प्लस V3 वर्बचा तिसरा रूप, आय विल हॅव वॉच्ड अ मूवी, आय विल हॅव वॉच्ड अ मूवी. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, will have been plus verb 1 plus ING, I will have been watching a movie, I will have been watching a movie. तर हे होते टेन्सेस, त्यांचे रूल्स
आणि त्यांचे काही एक्झाम्पल्स एकदम सोप्या वेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आजचे हे टेन्सेस आणि हा चार्ट. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आत्ता हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करून ह्या चार्टचा तुम्ही नोट काढू शकता. हे जे चार्ट आहे तुमच्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये हे जे टेन्सेसचे जे रूल्स आहेत ते एकदम फिट बसतील आणि या रूलनुसार तुम्ही इंग्लिशमधला कोणताही सेंटेन्स बनवू शकता. हो, अगदी कोणताही सेंटेन्स बनवू शकता. रोज तुम्हाला थोडी थोडी प्रॅक्टिस करायची आहे या टेन्सेसची, जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की सिम्पल प्रेझेंटचा काय रूल आहे, पास्ट कंटिन्युअसचा काय रूल आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा काय रूल आहे. तुम्ही रोज प्रॅक्टिस करत जाल तसं तसं रोज तुम्हाला कळत जाईल की अच्छा याच्यासोबत आपल्याला हे वापरायचं आहे, हॅजसोबत हे वापरायचं आहे, इज ॲम आर सोबत आपल्याला कोणते सब्जेक्ट्स वापरायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल. टेन्सेस बाबतचे सगळे डाऊट्स जे असतील तुमच्या मनातले ते आतापर्यंत सगळे क्लिअर झाले असतील. हा जो टॉपिक आहे टेन्सेस, हा ग्रामरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आय होप तुम्हाला हा टॉपिक कळला असेल. जर तुम्हाला काही क्वेरी असेल, काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला तुमचे डाऊट्स नक्की विचारा. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.